नमस्कार मित्रांनो, आज आपण सफला एकादशी व्रताची कथा ऐकणार आहोत। या व्रताच्या महत्त्वपूर्ण दिवशी भगवान विष्णूच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व अडचणींवर विजय मिळवता येतो। चला तर मग जाणून घेऊया या व्रताची संपूर्ण कथा आणि त्याचे धार्मिक महत्त्व। महाराज युधिष्ठिर विचारतात, हे जनार्दन, पौष कृष्ण एकादशीचं नाव काय आहे? त्या दिवशी कोणत्या देवतेची पूजा केली जाते आणि त्याची विधी काय आहे? कृपया मला सांगा। भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण म्हणाले, धर्मराज, तुझ्या स्नेहामुळे मी तुला सांगतो की एकादशी व्रताच्या व्यतिरिक्त मी अधिक दक्षिणा मिळणाऱ्या यज्ञानेही इतका प्रसन्न होत नाही। म्हणून हे व्रत अत्यंत भक्ती आणि श्रद्धेने करावे। हे राजन, द्वादशीयुक्त पौष कृष्ण एकादशीचं महात्म्य तू एकाग्रचित्त होऊन ऐक। ही एकादशी सफला एकादशी म्हणून ओळखली जाते। या एकादशीचे देवता श्री नारायण विष्णू आहेत। विधीपूर्वक या व्रताचे पालन केले पाहिजे। जसे सर्पांमध्ये शेषनाग, पक्ष्यांमध्ये गरुड, सर्व ग्रहांमध्ये चंद्रमा, यज्ञांमध्ये अश्वमेध आणि देवतांमध्ये भगवान विष्णू श्रेष्ठ आहेत, त्याचप्रमाणे सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत श्रेष्ठ आहे। जे मनुष्य नेहमी एकादशीचे व्रत करतात ते मला अत्यंत प्रिय असतात। भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात, माझ्या पूजेसाठी ऋतूप्रमाणे फळे, नारळ, लिंबू, नैवेद्य आणि इतर 16 वस्तूंची तयारी करा। या सामग्रीने माझी पूजा केल्यानंतर रात्री जागरण करा। या एकादशीच्या व्रतासारखे यज्ञ, तीर्थ, दान, तप किंवा दुसरे कोणतेही व्रत नाही। 5000 वर्षे तप केल्याने जो फल मिळतो त्यापेक्षा अधिक फल सफला एकादशीच्या व्रताने मिळते। चंपावती नगरीत महिष्मान नावाचा राजा राज्य करत होता। त्याला 4 पुत्र होते। त्यापैकी मोठा पुत्र लुंपक अत्यंत पापी होता। तो नेहमी परस्त्रियांकडे जाई, वेश्यागमन करी आणि वडिलांच्या संपत्तीचा अपव्यय करत असे। तो देवता, ब्राह्मण आणि वैष्णवांची नेहमी निंदा करत असे। जेव्हा राजाला आपल्या मोठ्या पुत्राच्या या कुकृत्यांबद्दल कळाले तेव्हा त्यांनी त्याला राज्यातून हाकलून दिले। लुंपक विचार करत होता, आता कुठे जाऊ, काय करू? अखेर त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतला। तो दिवसा जंगलात राहू लागला आणि रात्री वडिलांच्या नगरीत चोरी करत असे। नागरिकांना त्रास देणे आणि त्यांना मारणे असे पापी कृत्य तो करत राहिला। काही काळानंतर सारी नगरी भयभीत झाली। तो जंगलात पशु मारून खाऊ लागला। नागरिक आणि राज्याचे कर्मचारी त्याला पकडत, पण राजाच्या भीतीमुळे सोडून देत असत। वनात एक अतिप्राचीन विशाल पिपळाचे झाड होते। लोक त्याची देवासारखी पूजा करत। त्याच झाडाखाली तो महापापी लुंपक राहत असे। हे वन तर देवतांच्या क्रीडास्थळी मानले जात असे। थोड्या काळाने पौष कृष्ण पक्षाच्या दशमीच्या दिवशी तो वस्त्रहीन असल्यामुळे थंडीने थरथरत होता। संपूर्ण रात्र झोपू शकला नाही। त्याचे हातपाय गोठल्यासारखे झाले होते। सूर्योदय होताच तो बेशुद्ध पडला। दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दिवशी दुपारच्या सुमारास सूर्याच्या उष्णतेने त्याची बेशुद्धी दूर झाली। पडता पडता तो अन्नाच्या शोधात निघाला, पण जनावरांना मारण्यात तो असमर्थ होता। त्यामुळे त्याने झाडाखाली पडलेली फळे उचलली आणि पुन्हा त्या पिंपळाच्या झाडाखाली परत आला। तोपर्यंत सूर्यास्त झाला होता। त्याने फळे झाडाखाली ठेवली आणि म्हणाला, हे भगवंता, आता ही फळं तुमच्यासाठी अर्पण आहेत, तुम्हीच तृप्त व्हा। त्या रात्रीही दुःखामुळे त्याला झोप लागली नाही। तो फक्त जागाच राहिला। त्याच्या या उपवासाने आणि जागरणाने देव अत्यंत प्रसन्न झाले आणि त्याचे सर्व पाप नष्ट झाले। दुसऱ्या दिवशी सकाळी एक अतिशय सुंदर घोडा अनेक सुंदर वस्तूंनी सजलेला त्याच्या समोर येऊन उभा राहिला। त्याचवेळी आकाशवाणी झाली, हे राजकुमार, श्री नारायणांच्या कृपेने तुझे पाप नष्ट झाले आहे। आता तू आपल्या वडिलांकडे जाऊन राज्य प्राप्त कर। अशी वाणी ऐकून तो अत्यंत आनंदित झाला आणि दिव्य वस्त्र परिधान करून, भगवंत, तुमची जय हो, असे म्हणत आपल्या वडिलांकडे गेला। त्याच्या वडिलांनी आनंदाने त्याच्यावर पूर्ण राज्याची जबाबदारी सोपवली आणि स्वतः वनवासाचा मार्ग स्वीकारला। आता लुंपक शास्त्रानुसार राज्य करू लागला। त्याची पत्नी, मुलं आणि सारा परिवार भगवान नारायणाचा परम भक्त झाला। वृद्ध झाल्यावर त्यानेही आपल्या मुलाला राज्याची जबाबदारी सोपवून वनात तपस्या करण्यासाठी प्रयाण केलं आणि शेवटी वैकुंठाला प्राप्त झाला। म्हणूनच जो माणूस या पवित्र सफला एकादशीचं व्रत पाळतो त्याला शेवटी मुक्ती मिळते। पण जे पाळत नाहीत ते शेपटी आणि शिंगांशिवाय असलेल्या प्राण्यांसारखे आहेत। या सफला एकादशीचं महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने माणसाला अश्वमेध यज्ञाचं फळ मिळतं। या कथेत लुंपक नावाच्या एका पापी माणसाचा उल्लेख आहे, ज्याने अनजाने सफला एकादशीचे व्रत केले आणि त्यामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला। या कथेवरून सफला एकादशीचे महत्त्व आणि व्रत केल्याने मिळणारे फायदे स्पष्ट होतात। आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या जीवनात भगवान विष्णूची कृपा सदैव राहो ह्या शुभेच्छांसह धन्यवाद।